मित्रांनो नमस्कार. माझ्या मॉडर्न गोट फार्मिंग चॅनलमध्ये मी आपले मनापासून स्वागत करतो आहे. मित्रांनो, जर चॅनलवर माझ्या फर्स्ट टाईम असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जे ऑलरेडी माझ्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत त्यांनी माझ्या चॅनलची माहिती आपल्या शेतकरी बांधवांना किंवा जे नवीन युवा वर्ग आहे शेळी पालन करण्यासाठी इच्छुक आहे आणि जो युवा वर्ग आपल्या नवीन व्यवसायासाठी एक संधी शोधतो आहे, तर त्यांच्यासाठी हा मी एक व्हिडिओ बनवून घेत आहे. ऑन द वे होतो. तर एक ग्रस्त त्यांच्या रेग्युलर रुटीनमध्ये त्यांनी एक 20-25 शेळ्या चारायला घेतलेल्या आहेत आणि हा पारंपरिक त्यांचा व्यवसाय आहे. आणि हा आपला म्हणजे पारंपरिक म्हणजे पूर्ण चरायला दिवसभर चरायला सोडणं आणि रात्री बांधणं हा असा एक दिनक्रम असतो. तर आपण एका सरांची मुलाखत घेऊया आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया की शेळीपालनाचं रहस्य काय, म्हणजे शेळीपालन कशा पद्धतीनं त्यांचा हा व्यवसाय चालतो आणि त्यांना आर्थिक प्राप्ती कशा पद्धतीने होते. सर नमस्कार. नमस्कार. आपलं पूर्ण नाव सांगा. विकास गणपत चव्हाण. बरं, आपलं राहणार इथलंच आहे, तरंगुती रोड, लक्ष्मीनगर, जयसिंगपूर. जयसिंग. बरं, व्यवसाय केव्हापासून किती वर्षापासून करताय? 3 वर्ष झाली. 3 वर्ष झाली. बरं, व्यवसायाचं गणित आता आपलं कसं आहे, बरेच जण युवा वर्ग आहे जॉबसाठी प्रयत्न करत आहेत, पण काही वेळेला यश येत नाही. तर नवीन हा एक चांगला व्यवसाय आहे शेळीपालन. आणि माझ्या अंदाजप्रमाणे शेळ्यांच्यामध्ये कष्ट, जिद्द, चिकाटी आणि परिश्रम आणि व्यवस्थितपणे मॅनेजमेंट केलं तर ह्याच्यासारखा कुठलाच व्यवसाय नाही. तर तुम्ही थोडंसं तुमच्या आणि काही याच्याबद्दल हा व्यवसाय कशा पद्धतीने चांगला आहे आणि कशा पद्धतीने केला तर फायदा होईल हे थोडं आपल्या युवकांना मार्गदर्शन करा. म्हणजे हा व्यवसाय कसा फायदेशीर आहे थोडं सांगा. याच्यातून वर्षाला दोन येते होत्यात. बरोबर आहे. म्हणजे एका मादी गोटपासून आपल्याला एक वेळ म्हणजे साधारणतः 4-4 महिन्याची करडं झाली तर आपल्याला साधारणतः एक 15-15 हजारला अशी 30,000चं उत्पन्न. 15 नाही मग 8-9 हजार. बरं, घेईल तसं आहे त्याप्रमाणे. म्हणजे 8-9 म्हणजे 8 जरी 16 म्हणजे 15,000 अवरेज आपल्या एका शेळीपासून उत्पन्न धरू शकतो. आणि ह्याला काय सगळं बाहेरचं चारा ना? बाहेरचं चारण नाही, हे असंच घे फिरून खालणं. बरं बरं. आणि दुसरं काय मग आपलं शेंगपेंड, मक्याचा कणी, मक्का हे असं घालतो. बरं, आता हा तुमचा हा तर टोटल शेळ्या किती आहेत ह्या? टोटल आहे 9 आहेत. बोकड. बरं, सुरुवात करताना कशी केली होती? पहिला सुरुवात करताना 1 शेळी आणि 2 पिल्ले आणली होती. बरं. त्याच्यावर आलेली बाजारातून घेतली होती? हां, बाजारातून घेतली. बरं बरं. तर मला सांगा सर, हे जे शेळीपालन आहे ते शेळ्या आजारी पडतात, तर तुम्ही आजारी पडल्यानंतर काय करता? डॉक्टर बोलवून डॉक्टरकडं इंजेक्शन घेऊन ट्रीटमेंट घेता, ट्रीटमेंट घेऊन व्यवस्थित क्युअर करता. परत आजार म्हणजे काय होतात आजार साधारण? यांना सर्दी, बरोबर, ताप, बरोबर, आपलं कणकण येणे असं. बरोबर. आता हा उन्हाळा आहे त्यामुळे उन्हाळ्यात काय तसे आजार येतात का? येतात. उन्हाळ्यात पण आजार येतात. कुठले आजार असतात तरी उन्हाळ्यात? उन्हाळ्यात तापाचा आजार जास्त ताप असतात का? कारण आपण कसं हिवाळ्यात किंवा पावसाळ्या सीजनमध्ये सर्दी, थोडंसं खसखस असते किंवा हे. तर आता अशा पद्धतीनं उन्हाळ्यात हे करता. तर आता तुमचं हे सकाळचं दिनचर्या कशी असते, म्हणजे किती वाजता तुम्ही सोडायला चरायला नेता? सकाळी दुपारी 12 ते संध्याकाळी 6 अशा पद्धतीनं तुमचं दिनक्रम चालतो. बरं. आमचं वडील बघतात, आम्ही बघत नाही. बरं बरं बरं. आता आणि हे जे तुमचं रुटीन आहे हे रोजचं ना? हां, रोजचं. कधी असं खंड नाही? नाही. काय आणायचं 12 वाजता आणि घरी चालायचं. आणि घरी गेल्यानंतर काय खायला घालता? संध्याकाळी आपलं शेंगपेंड घालतो. बरोबर, शेंगपेंड घालता. आणि बाकी हिरवा चारा, वाळा चारा काय? तसलं काय नाही. चारा असलं काय नाही घालत नाही. नाही. एकदा बाहेरून चरून आणल्या 12 ते 8 टायमिंगमध्ये, नंतर घरी काहीच नाही आपल्याकडे, हिरवा चारा काहीच नाही. फक्त बाहेरच्या ह्याच्यावर हे करतात. तर मित्रांनो बघा, अशा पद्धतीने ज्यांना जमिनी नाही आहेत किंवा चाऱ्याची उपलब्धता नाही आहे तरीसुद्धा ते शेळीपालन करतायत बघा. म्हणजे त्यांच्या टायमिंगला दिवसभर चारून आणतात आणि मग संध्याकाळी जवळ काय आपल्याकडे पशुखाद्य आहे त्या पशुखाद्यावर ते शेळ्या मॅनेज करतात. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे 2 करडे, एका शेळीपासून 2 करडं वर्षाला विक्रीसाठी येतात आणि मार्केट रेटनुसार व्हॅरी होतात. पण लमसम साधारण ते बोलले की 8-9 हजारला जातात.
म्हणजे साधारणतः आपण एक 15,000चं उत्पन्न धरू. एका शेळीपासून जर 15,000चं आपण उत्पन्न धरलं तर एक 10,000 शेळ्या पकडल्या तर मित्रांनो 1.5 लाखाचं उत्पन्न येते. म्हणजे आपल्याला साधारणतः एक चांगलं एक युवा वर्ग आपले प्रपंच चालवू शकतो. तर अशा पद्धतीनं मित्रांनो व्यवसायामध्ये काहीतरी वेगळे प्रयत्न केले पाहिजेत. वाटचाली चांगल्या चिकास धरली पाहिजे. बरेच युवा वर्ग टी व्ही पाहणे किंवा वेळ वाया घालवणे हे अशा गोष्टी करतात आणि म्हणजे तसं घरच्यांना ते त्याच्या मग आर्थिक चुकीची पावलं निवडतात. तर तसं नका करू मित्रांनो. बरेचसे व्यवसाय आहेत, आपण यशोगाथा समजून घेतो आणि त्या पद्धतीनं मग आपल्याला त्या दृष्टीनं मग आपण संधी शोधली पाहिजे. तर अशा आपण वेगवेगळ्या लोकांची मुलाखती आपण सर ते कशा पद्धतीनं त्यांचे व्यवसाय किंवा घर प्रपंच चालवतात हे आपण समजावून घेतलं पाहिजे आणि ते कसे करतात त्याकडून आपण सगळ्याच गोष्टी अनुकरण नाही केले पाहिजेत, पण त्यांच्याकडनं चांगल्या गोष्टी घ्यायला काहीच हरकत नाहीत. तर अशा पद्धतीनं ह्या सर्व देशी शेळ्या आहेत. म्हणजे काही ब्राऊन आहेत, काही ब्लॅक आहेत आणि काही मादे आहेत, काही नर आहेत. तर सगळं मिक्स आहे आणि क्रॉसब्रीड आहेत. सगळ्या जवळजवळ क्रॉस दिसतात. म्हणजे देशीच आहेत पण क्रॉस आहेत आणि वेगवेगळे कलर पॅटर्न आलेले आहेत आपल्याला दिसत आहेत आणि ऑन द वे रोडला करत आहेत. तर मित्रांनो अशा पद्धतीनं अतिशय उत्कृष्ट प्रकारे हे पारंपरिक पद्धत आहे. म्हणजे जुनी पद्धत आहे की बाहेरचा हे बंदिस्त आताचं नवीन जे आहे ते बंदिस्त आहेत, काही अर्धबंदिस्त आहेत आणि काही पूर्ण म्हणजे मोकाट पद्धत आहेत. म्हणजे दिवसभर चरायला सोडतात. तर आता ही बघा, ही शेळी कशा पद्धतीने वरबडून खायला बघा. म्हणजे उभारून खायला खूप आवडतं शेळ्यांना. त्यांच्या जाताची जबड्याची रचनेनुसार ते उभारून खातात आणि त्यांना असं वरबडून काटेरी वनस्पती खायला खूप आवडतं. तर अतिशय उत्कृष्टप्रमाणे मित्रांनो त्यांनी थोड्याच शेळ्या आहेत पण चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं व्यवसायाला धरूनसून असे वेगवेगळे व्यवसाय निवडले पाहिजेत. मग मेंढीपालन असू दे, शेळी पालन असू दे, अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन आहे. बघा ही साधारणतः 3-3 महिन्याची करडं आहेत आणि एक अशा पद्धतीने ही संख्या वाढत जाते. वर्षाला आपल्याला संख्या वाढत जाते. ब्रीडिंग चांगलं झालं ना तर चांगल्या प्रकारे संख्या वाढवून आपल्याला आर्थिक फायदा होतो. सर तुमच्या व्यवसायाला माझ्या चॅनलमार्फत तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. चला मित्रांनो, व्हिडिओ माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.